सध्या महाराष्ट्रात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। लाखोच्या सभा, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि दुसरीकडे आपण पाहतोय की ओबीसीचा चाललेला विरोध, या सर्वांच्या पाठीमागे नेमकं काय राजकारण आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये लाखोच्या सभा घेत असलेले मनोज जरांगे पाटील हे साधारण व्यक्ती म्हणून आता राहिलेले नाही, तर खरं तर लाखोचा जनसमुदाय पाठीशी घेऊन ते महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत। आणि मग या सभा घेत असताना बऱ्याच वेळा मीडियातून, सोशल मीडियातून असे प्रश्न उभे राहतात की नेमकं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोण आहे। आपण पाहिलं असेल की अनेकांचे आरोप आपण पाहतो, राजकारणामध्ये बरेच जण असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेता आहे। परंतु हे सर्व जरी काही असलं तरी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोण आहे यापेक्षाही लाखोंच्या सभा उभ्या करणारे मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठा असल्या कारणाने कदाचित यांच्या पाठीमागे हा समुदाय उभा आहे। पाठीमागे राजकारण किती चालतंय हे महत्वाचं नाही, तर हा जो मॉप आहे किंवा ही जी संख्या आहे ही संख्या केवळ आरक्षणाच्या आशेपोटी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभी आहे। म्हणजे आपल्या लक्षात येतं की याला आपण राजकारण म्हणून न पाहता एक समाजकारण म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा मनोज जरांगे पाटलांची जादू आणि त्यांच्या सोबत येणारा हा समुदाय जर आपण पाहिला तो केवळ आरक्षणाच्या आशेपोटी येताना आपल्याला दिसून येतो। या लाखोंच्या सभा घेत असताना हा पैसा आला कुठून असं जेव्हा ते म्हणत असतात तेव्हा ही जी टीका होते या टीकेला उत्तर देताना आपल्या लक्षात येतं की भर उन्हामध्ये होणाऱ्या सभा आणि आपल्या पदरचे पैसे घेऊन त्या सभेला जाणारे कार्यकर्ते हे महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत। त्यामुळे हा आरोप देखील कुठेतरी चुकीचा वाटायला लागतो, कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाने देशभरामध्ये आपण पाहतो अनेक मोर्चे काढण्याचा आणि आपल्या धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। आणि मग अशा प्रसंगी हा मूलभूत अधिकार म्हणून जर मराठा समुदाय मोर्चे काढत असतील तर हे काही चुकीचं नाही, परंतु याचं राजकारण होऊ नये हीच मात्र आशा आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मराठा युवकांनी खरं तर सावधान झालं पाहिजे, कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उभे असताना बऱ्याच वेळा राजकारण होतं आणि एवढा सर्व मॉप एखाद्या राजकीय पक्षाकडे जातो। एकीकडे मराठा क्रांती मोर्चे निघत असताना आपण दुसरीकडे अनेक मोर्चे पाहिलेले होते, तर आपण एक लक्षात येतं या काळामध्ये दुसरे मोर्चे निघाल्यानंतर या मोर्चाचा प्रभाव कमी होत गेला असंही अनेक समीक्षकांचं मत आहे। पुन्हा आपण पाहतो की आज ज्या लाखोच्या सभा होत असताना अचानक ओबीसी समुदायानं हिंगोली येथे जाहीर सभा केलेली आहे आणि जाहीर सभा घेण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर ह्या सभा काउंटर सभा घेण्याची आवश्यकता नाही, कारण मराठा समुदायाला आरक्षण देत असताना ओबीसीतून द्यायचं आहे, परंतु ओबीसीचा कोटा वाढवल्यानंतर, ओबीसी आरक्षणाचा जर कोटा वाढवला तर मराठा समुदायाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसीचं कोणतंही नुकसान होणार नाही हे राज्यकर्त्यांनी खरं तर जाहीर केलं पाहिजे, जेणेकरून या दोन समुदायामध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नाही। परंतु मराठा युवकांनी आणि ओबीसी युवकांनी सावधान झालं पाहिजे, कारण जशा जशा निवडणुका जवळ येत राहतात तसे तसे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये राजकीय घटना घडामोडीला वेग लागतो आणि यातून बऱ्याच वेळा जातीय दंगली होतात असे अनेक वेळा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेलं आहे। आणि मग ही त्यांची भूमिका कुठेतरी बरोबर वाटायला लागते। त्यामुळे युवकांनी सावधान झालं पाहिजे, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहत असताना आपला वापर होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे, कारण ही दक्षता नक्कीच मनोज जरांगे पाटील घेतील, कारण त्यांच्या एकूण सगळ्या वातावरणावरून तरी ती व्यक्ती प्रामाणिक असल्याचं दिसून येते। परंतु वारंवार असे आरोप करून मनोज जरांगे पाटलाचं आणि एकूणच या समुदायाचं आंदोलन फ्लॉप करण्याचं काम खरं तर हे राज्यकर्ते करताना आपल्याला दिसून येतात। सर्वसामान्य मराठा समाज हा या समुदायामध्ये आपल्याला दिसून येतो, कारण मराठा समुदायाचे दोन वर्ग पडतात। एक राज्यकर्त्यांचा वर्ग आहे जिथे की 100-150च्या वर आमदार आहेत, ते मात्र या समुदायाच्या पाठीमागे आपल्याला दिसून येत नाहीत, ते जाहीर भूमिकाही घेत नाहीत। आणि दुसरीकडे मात्र इथल्या अभिजन मराठाच्या विरोधामध्ये बहुसंख्याक मराठा अर्थात मुठभर राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये सुभर मराठा हा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून रस्त्यावर येतो। खरं तर हे या आंदोलनाचं यश आपल्याला म्हणता येतं। आपण याच्याकडे राजकारण म्हणून न पाहता एका समुदायाच्या हक्क अधिकारासाठी काढलेलं हे आंदोलन जर म्हणून आपण पाहिलं आणि याच्यातून कोणाचं नुकसान होणार नाही असं आरक्षणाची जर आपण मागणी केली तर खरं तर हे कुठलेही वाद होणार नाहीत, परंतु राज्यकर्त्यांना सहजासहजी कोणती गोष्ट घडू द्यायची नसते। भारतामध्ये मंडल आयोगाचं आंदोलन निर्माण झालं, त्यातही वाद झाले। महाराष्ट्रामध्ये नामांतराचं आंदोलन झालं, त्यातही वाद झाले। म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाद केल्याशिवाय आणि दोन समुदायामध्ये वाद निर्माण केल्याशिवाय राज्यकर्ते गप्प बसत नाहीत, कारण त्याच्यावर आधारित त्यांच्या मताच्या पेट्या असतात। आणि म्हणून या सर्व घटना घडामोडीचा विचार केल्यानंतर मराठा युवकांनी सावध राहायचं आहे, कारण या
सोशल मीडियाच्या चर्चेवरून तर लक्षात येतंय की तुम्हाला कोणीतरी उचकवायचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा समुदाय उचकावा आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता प्रस्थापित व्हावी असं काही राज्यकर्त्यांना वाटतंय. त्याचा राजकीय फायदा घेता येतो. खरं तर आपण पाहतोय की ओबीसी विरुद्ध मराठा हे आंदोलन आज आपल्याला कुठेतरी डायव्हर्ट होताना दिसत आहे, परंतु आज तागायत आपण पाहतोय की मराठा समुदायाची मागणी फक्त आरक्षणाची आहे. आणि मग असं घटनात्मक आरक्षण देता येत नाही, तर मग आम्हाला ओबीसी मधून द्यावं ही मागणी कुठेतरी रास्त आहे. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर हे आरक्षण त्यांना मिळालं तर या दोन समुदायामध्ये वाद होणार नाही. खरं तर ओबीसी आरक्षणाचा जर टक्का वाढवला, त्याची मर्यादा वाढवली तर खरं तर या समुदायाला आरक्षण भेटू शकते. आणि याचं बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील अनेक अभ्यासू नेत्यांनी याची मांडणी देखील केलेली आहे की ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं लागेल, त्यासाठी ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल. परंतु हे सर्व वाढवण्याच्या बाबतीमध्ये मात्र कुठेच आंदोलन होत नाही आणि या बाबतीमध्ये मात्र सर्व राज्यकर्ते जाणीवपूर्वक मौन पाळून असतात. कारण ही भूमिका जर समोर आली की ओबीसीचा टक्का वाढून त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं किंवा सेपरेट ओबीसी नावाने एक आरक्षण द्यायचं असं जर ठरलं तर कुठलाही वाद होणार नाही. परंतु राज्यकर्त्यांना असं होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून ओबीसी युवकांनी आणि मराठा युवकांनी या सर्व राज्यकर्त्यांपासून सावध होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सरंजामी मानसिकता ठेवून बऱ्याच वेळा त्या मानसिकतेतून सोशल मीडियावर लिखाण होतं आणि मग या 4-2 लोकांच्या सरंजामी मानसिकतेचा परिणाम हा संबंध समुदायावर पडत असतो. आणि म्हणून असं लिखाण करणाऱ्यांना सुद्धा मराठा युवकांनी सावधान केलं पाहिजे. कारण त्यांना जर आरक्षण हवं असेल तर मराठा समुदायाने मात्र या सर्वांचे तोंड बंद करण्यासाठी आपली भूमिका संविधानिक आरक्षण याच मुद्द्यावरती असावी. कुठल्याही समुदायाचा द्वेष करणारी किंवा आम्ही किती मोठे आहोत असं म्हणून जी भूमिका आपण सोशल मीडियावर मांडत आहात, यातून आपल्या समुदायाचे सर्वाधिक विरोधक तयार होतील. तर कुठलाही विरोधक तयार न होता आमचं आरक्षण, आमच्या हक्काचं आरक्षण हे आम्हाला संविधानिक आरक्षण हवं, हीच भूमिका मराठा युवकांनी घेतली पाहिजे. आणि जे काही 4-2 लोक संजामी मानसिकतेतून लिहित आहेत की आम्हाला ओबीसी व्हायचं नाही, आम्हाला कुणबी व्हायचं नाही, आम्ही फार मोठ्या समुदायातून आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, ह्या भूमिकांमुळे आपल्या आरक्षणाच्या मोर्चाला परिणाम होतो आणि यातून मोर्चा बदनाम होतो. आणि म्हणून दोन्ही युवकांनी, अगदी दोन्हीकडच्या, जिकडे ओबीसी मध्ये येऊ नका म्हणून विरोध करणाऱ्या युवकांनी सुद्धा आणि आम्हाला ओबीसीत पाहिजे असं म्हणणाऱ्या युवकांनी सुद्धा ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या भूमिका ह्या क्लिअर ठेवल्या पाहिजे. कुठल्याही अशा सरंजामी मानसिकतेच्या लोकांनी लिहिल्यानंतर त्याला खरं तर या युवकांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन त्यांना खरं तर याचा जाब विचारला पाहिजे, जेणेकरून ते असं लिहिणार नाहीत आणि यातून या मोर्चाची बदनामी होणार नाही. एवढीच काळजी युवकांनी घ्यायची आहे. एवढंच आपल्याला सावधान व्हायचं आहे. धन्यवाद.